चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याने 2 सावकारांकडून 50-50 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. त्याची 4 एकर शेती. मात्र तो या कर्जाच्या बाबतीत इतका बुडाला की त्याला 74 लाख रुपयांचं हे कर्ज झालं. ते कसं झालं याविषयीचे खुलासे येतीलच. मात्र यासाठी त्याला चक्क किडनी विकावी लागली. एकूणच हा गंभीर प्रकार असल्यामुळं मी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बोलण्यासाठी पोहोचलो आहे. काय सांगाल की हा जो प्रकार घडला आहे खरंच दुर्दैवी आहे. मात्र असं घडत असताना कशा पद्धतीने यावर शेतकऱ्यांना आता उपाय शोधला पाहिजे? खरं तर हा प्रकार समजल्यानंतर खूप एक मनाला दुःख झालं, वेदना झाल्या. निश्चित प्रकारे हा प्रकार अत्यंत चीड आणणारा आहे आणि ज्या सावकारामुळं ही कृती माझ्या त्या शेतकऱ्याला करावी लागली त्या निश्चित प्रकारे त्या सावकारावरती हे शासनाच्या वतीनं सक्त अत्यंत कडक कारवाई निश्चित प्रकारे केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्या हा कानावरती विषय त्यांच्यापर्यंत गेलेलाच आहे. त्यांनी पण सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत. त्यामुळं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की असं जर कोण आपल्याला अडवत असेल, आपली कोण अडवणूक करत असेल आणि असं जर व्याज 1 लाखाचं व्याज जर 74 जर घेत असेल तर आपण खरं तर ही तक्रार ही आमच्याकडे तुम्ही आपण करायला पाहिजे होती. आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की असं राज्यामध्ये जर कोण सावकार असं जर करत असेल तर आपण निश्चित प्रकारे शासनाकडे तक्रार करा आणि त्याची दखल निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं घेतली जाईल. आणि जे कोण असं एखादा माणूस चुकीचा सावकारी पद्धतीने जर व्याज घेत असेल तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शासन अधिक लक्ष देऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करेल. याच्यामध्ये आता पोलीस प्रशासनाकडे हा शेतकरी गेला होता असं समजतंय. याची जर दखल घेतली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता. आता या बाबतीमध्ये माहिती ही घेतली जाईल आणि माहिती घेऊन ह्यामध्ये कुणी जबाबदार असू द्या त्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल. आता त्यांनी इशारा दिला की मंत्रालयासमोर आम्ही कुटुंबासहित आत्मदहन करू. त्याच्या अगोदर या शेतकऱ्याला न्याय मिळेल असं वाटते तुम्हाला, किंवा तुम्ही एक कृषी मंत्री म्हणून त्या बाबतीत पावलं उचलाल? नाही, निश्चित प्रकारे या शेतकऱ्याला न्यायच दिला पाहिजे. ह्या शेतकऱ्यालाच नाही, ह्याबरोबर या राज्यामध्ये असे जे शेतकरी आहेत की ह्या शेतकऱ्यांवरती सुद्धा असे अनेक प्रसंग यातनं येतील किंवा त्यांचे उद्भवले असतील. या सर्व शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्यांनी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर शेतकऱ्यांनी जर आम्हाला सांगितलं, शासनाला जर तक्रारी केल्या, शेवटी सहकार विभाग असेल किंवा आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री म्हणून आम्ही सगळे शेवटी हा सगळ्यांचा विषय. त्यामुळे या बाबतीमध्ये आमच्याकडे तक्रार आल्या तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये की जेणेकरून परत कुठला सावकार अशी कृती करणार नाही किंवा अधिकचं व्याज मागणार नाही यापर्यंत आम्ही कारवाई करू. निश्चितच हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. आपण जर पाहिलं तर शेती संदर्भात अनेक योजना आहेत, तरी देखील शेतकरी अशा बाबतीत सावकारकीच्या जाळ्यात का फसतो हा खरा तर प्रश्न आहे. आणि आता रोशन कुडे यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.